नमस्कार. कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील काही पदार्थ असे आहेत की ते बघताच तोंडाला पाणी येतं. त्यातीलच एक आहे शेवभाजी. शेवभाजी खानदेशी संस्कृतीची ओळख आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एका कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यावर त्यात काही खडे मसाले घालून घेऊ. तेजपान, अद्रकचा तुकडा, लसूण हेही ऍड करून घेऊ. इथे तुम्ही हवं तर लाल मिरच्याही ऍड करू शकता. मी ऑलरेडी लाल मिरचीची पावडर बनवून ठेवलेली आहे. तीच ऍड करणार असल्यामुळे मी लाल मिरच्या वापरल्या नाहीयेत. लसूण लालसर परतवून घेतल्यानंतर सुके खोबऱ्याचे काप आणि धने ऍड करून घेऊया. 2-3 मिनिट चांगलं परतवून घेऊया. आता मी ऍड करते बारीक चिरलेला कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचे काप करून घेऊ शकता. कांद्याला सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊया. आता भिजवलेली खसखस भाजून घेऊया. खसखस साधारण 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती. आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घेऊया. खरं तर हे सगळं पाटा वरवंट्यावर वाटूनच घ्यायला हवं, पण माझ्याकडे इथे पाटा वरवंटा अवेलेबल नसल्यामुळे मी मिक्सर मधून काढून घेते. एका कढईमध्ये तेल घालून घेऊ. त्यात जाणार थोडासा हिंग, मिक्सर मधून फिरवलेले वाटण, लाल मिरची पावडर आणि हळद. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्यात जाणार अर्धा ग्लास पाणी. आता हे वाटण तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत त्यातून तेल वेगळं होत नाही. ही ग्रेव्ही 7 ते 8 दिवसांसाठी स्टोअर करून इतर भाजींसाठी ही वापरू शकतो. ग्रेव्ही मध्ये आवडीप्रमाणे पाणी ऍड करून घेऊ. साधारण जेवढी भाजी हवी आहे त्यापेक्षा अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणी घालून घ्या, म्हणजे शेव ऍड केल्यानंतर एक्स्ट्राचं पाणी शेव शोषून घेतात. चवीनुसार मीठ ऍड करून भाजी चांगली 7 ते 8 मिनिट उकळवून घ्या. आता आवडीप्रमाणे शेव ऍड करून घेऊया. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा.